नमस्कार सर्वांना. मी तुळशीराम पाटील, मंदिर कॉन्ट्रॅक्टर. तुम्ही जे समोर मंदिर बघताय ते बेलमातेचं मंदिर आहे, पनवेल तालुक्यामध्ये. या मंदिराचं काम आपण एक टार्गेटली वेळेमध्ये पूर्ण केलं. म्हणजे 9 महिन्यामध्ये हे आपण मंदिर पूर्ण केले. 9 महिने म्हणजे याचं काहीच शिल्लक ठेवलं नाही. लादी, कलर, फिनिशिंग सगळं लाईट फिटिंग सहित सर्व काम आपण 9 महिन्यामध्ये पूर्ण केले. तुम्ही हे मंदिर बघू शकता. एकदम सुंदर असं मंदिर झालं. या मंदिर पूर्ण वरचे जे कळस आहेत ते पूर्ण RCC मध्ये बनवले, विटामध्ये नाही, RCC मध्ये केलेलं हे पूर्ण वरचं काम आहे. आणि समोरच्या पायऱ्यासुद्धा म्हणजे एकदम ॲक्टिव्ह अशा केलेल्या आहेत, जेणेकरून आपण पायऱ्यावर थांबलं तर देवीचं दर्शन झालं पाहिजे ह्या कामानितून. हे बघा, हे सर्व काम आपण 9 महिन्यामध्ये केले. म्हणजे विक्रमी वेळेमध्ये आपण हे मंदिर पूर्ण केले. आणि असं नाही की म्हणजे विक्रमी वेळेत केलं आहे म्हणून क्वालिटी किंवा गुणवत्तेमध्ये किंवा दर्जामध्ये असं कुठल्याच ह्याच्यामध्ये घसरण नाही. क्वालिटी, क्वांटिटी, दर्जा एकदम उत्तम आहे. यामध्ये वापरलेलं सगळं मटेरियल हे हेवी आहे. टाटाचं स्टील आहे, गुजरातची रेती आहे, 500 रुपये स्क्वेअर फुटाचं मार्बल आहे आणि लाका मार्बल हे आपण सिंहासनासाठी वापरलं. हे बघा, हे 2 डोम आहेत. ही सिलिंगची डिझाईन आहे, ही सिलिंगची सगळी डिझाईन. हे बघा, हे आपण लाका मार्बलमध्ये बनवलेलं सिंहासन आहे देवीचं. सुंदर असं सिंहासन बनलं. हे वरी हा डोम आहे. ह्या डोमामध्ये जे डिझाईन मारले आपण, ही डिझाईनसुद्धा आपण सिमेंटच्या मालामध्ये मारलेली आहे. असं नाही केलं काही चिटकवलं किंवा रेडमेड असं काहीच नाही. हे बघा, हे समोर एक डोम आहे. हे आपलं काम चालू असतानाचं हे आहे बघा. हे बघा, म्हणजे जेव्हा आपण काम करत होतो तेव्हा वापरलेलं मटेरियल हे सगळं ह्याच्यातलं एकदम उत्कृष्ट आहे, हाय क्वालिटी मटेरियल. कारण जशी गावाची डिमांड असते त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी काम करतो. पण हे मंदिर खरंच खूप सुंदर झाले, कारण याचं लोकेशनसुद्धा एकदम असं गावाच्या मोक्यावर आहे. ही देवी आहे. हे बघा, हे जे खालचा भाग आहे आपला, जो फर्मा केल्यानंतर जो काही भाग बाहेर येतो, तर त्या फर्म्याच्या भागासाठी हा आपण हे काय केलं, गलता टाकला. पण तो एकदम सुंदर वाटतोय. म्हणजे मंदिराला कंबरपटा टाकल्यासारखा खालचा तो गलता वाटतोय. आणि समोर हे बघा पायऱ्या. हे असं दुरून जर बघितलं तर असं हे मंदिर दिसते. वरचे सगळे कसं RCC आहेत, म्हणजे वीट वापरली नाही त्याच्यामध्ये. फक्त थोडी आपण ह्या खालच्या साईडला वीट वापरलेली ह्या म्हणजे डेऱ्यासाठी, पण बाकी कुठं वीट वापरायला नाही, कुठंच म्हणजे पूर्ण RCC मध्ये बनवलेला हे घुमट आहे.